नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी हरीश शिंदे लातूरकर तुम्हा सर्वांचे प्ले स्टोर वरील हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहत आहेत त्यांनी अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे ज्या ज्या वेळेस नवीन व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड करेन त्या वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण टेक्स्ट सिरीज सोडवणार आहोत. आपलं हरीश लातूरकर अकॅडमी नावाचं ऍप आहे प्ले स्टोरला. त्या ऍपमध्ये आपण NMMS ची घटकनिहाय टेस्ट सिरीज त्याच पद्धतीनं 8वी शिष्यवृत्ती घटकनिहाय टेस्ट सिरीज आपण डेव्हलप केलेली आहे, तयार केलेली आहे. त्यातली टेस्ट सिरीज आपण आज सोडवणार आहोत. ठीक आहे. हा, तर काल आपण गुरुदाचे शब्द मराठीची टेस्ट सिरीज सोडवली. तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं असणार आहे कालची टेस्ट सिरीज. ओके. कोणीही स्क्रीनवर लिहायचा प्रयत्न करू नका. ओके. हा. पहा, तर आपण टेस्ट सिरीज आपण सोडूया. काल मराठी सोडवली, आज आपण इंग्लिश सोडवावी का? काय वाटतं तुम्हाला? इंग्लिश ट्राय करायचं आज. ही आपली वेबसाईट आहे. आपलं प्ले स्टोरला ऍप सुद्धा आहे आणि वेबसाईट सुद्धा आहे. टेस्ट सिरीजवर आपण जाऊया. ओके. कोणते सोडवायचे सांगा. सर इंग्लिश. कोणते? इंग्लिश. इंग्लिश. विज्ञान. आता इतिहास भूगोल विज्ञान अजून तुम्ही 8वीत गेला नाही, 8वीचा सिलेबस तुमचा सुरू झालेला नाहीये, त्यामुळे इतिहास भूगोल विज्ञान आपण सोडू शकत नाही. इंग्लिश मात्र बेसिक आहे. बेसिक इंग्लिश तुम्हाला ते कळेल. त्यामुळे ते आपण सोडूया. आपण सोपा गट घेतो इंग्लिश मधला. ओके. स्लोगन घेऊया. स्लोगन. स्लोगन म्हणजे काय? घोषवाक्य. की आपण कोणते टेस्ट सोडवणार आहोत? स्लोगन सोडवणार आहोत. 20 क्वेश्चन्स आहेत यामध्ये. 40 मार्काची टेस्ट सिरीज आहेत. या टेस्टसाठी 25 मिनिटाचा वेळ आहे. तुम्ही कोणत्याही बाजारातलं पुस्तक घेतलं तर बाजारातल्या पुस्तकामध्ये या घटकावर एवढे प्रश्न नसतात. त्यापेक्षा जास्त प्रश्न आपल्या टेक्स्ट सिरीज मध्ये आहे. तर स्लोगन काय घेतो? एकदम बेसिक आहे. व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट, डिग्री, टेन्स तुम्ही म्हणाल तर हे तुम्हाला शिकवावं लागेल पहिल्यांदा. हे शिकवल्याशिवाय जमणार नाही. स्लोगन म्हणजे घोषवाक्य. घोषवाक्य तुम्हाला पाठ असतात, त्यामुळे आपण घोषवाक्याची सोडूया. सोपी आहे. ती झाली की मग आपण बुद्धिमत्ताची कधी सोडूया युनिव्हर्सिटी. ओके. चालेल. आपण चालू करतो टेस्ट सिरीज. ज्याला उत्तर येतं त्याने रिझाईन करायचे आपल्या कालच्या पद्धतीने. पहिला प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. पहिला स्लोगन आलेला आहे, ग्रीन सिटी क्लीन सिटी. काय घ्यायचं पुढं? काय स्लोगन पूर्ण करायचंय? ग्रीन सिटी क्लीन सिटी रिझाईन करायचं आहे उत्तर येतं नाही. हे स्लोगन जे आहे ते पूर्ण करायचंय तुम्हाला. ओके. रिझाईन आलेले आहेत. पहिल्यांदा रिझाईन. प्रत्येक प्रश्नाला नवीन विद्यार्थ्यांना संधी देतो आपण. ओके. आता या प्रश्नाला पहिल्यांदा रिझाईन अस्मिता झालं, त्यामुळे अस्मिताला संधी देऊया. अस्मिता, सांग पहिल्यांदा तू. सर उत्तर आहे माय ड्रीम सिटी. माय. शंडी. माय सिटी कुठं पर्याय आहे? माय सिटी पर्यायच नाहीये कुठं. ड्रीम सिटी सर. माय ड्रीम सिटी. डी माय ड्रीम. पर्याय. ऑप्शन नंबर डी. डी. ओके. ग्रीन सिटी, क्लीन सिटी, माय ड्रीम सिटी. आता तुम्ही जे उत्तर सांगताय ते मी नोंदवतोय. आपले उत्तर करेक्ट आहे चुकीचे ते आपण शेवटी पाहणार आहोत. ओके. हा. आता बघा, पहिला मी डी नोंदवला. ओके. सर्वांनी लोअर हँड करा. पुढच्या प्रश्नापर्यंत रिझाईन करूया आपण. चला. द नेक्स्ट क्वेश्चन ऑन द स्क्रीन. हा, या प्रश्नाचे रिझाईन करा, मागच्या प्रश्नाचे रिझाईन करू नका. ते प्राचीचा रिझाईन दिसतोय. प्राची काय लिहून घेतेस काय? हा. हा. चला. हु विल कीप द फॉलोइंग स्लोगन आर अबाउट डॅश डॅश. हा प्रश्न 8वी स्कॉलरशिप परीक्षेला 2020 ला पडलेला प्रश्न आहे बरं का. ओके. प्रश्न आहे, हु विल कीप इट क्लीन इफ यू डोंट स्पॉइल, डोंट डिफाईन, ग्रो प्लांट्स नॉट गार्बेज. ओके. हा जो स्लोगन आहे, हा स्लोगन कशा संबंधीचा आहे ते ओळखायचंय. ओके. द फॉलोइंग स्लोगन आर अबाउट कशा संबंधीचा आहे. आणि हा प्रश्न 2020 ला 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे.
मुग्धाचा रिझल्ट आलाय. मुग्धा सांग. सर एनवायरमेंट. काय म्हणले? एनवायरमेंट ऑप्शन नंबर सी. तुझा आवाज खूप लहान येतोय. सर ऑप्शन सी एनवायरमेंट. ऑप्शन नंबर सी एन्व्हायरमेंट. ओके. बघा, ग्रो प्लास नॉट गार्बेज हे जे आहे ते सी म्हणते ती. ठीक आहे, काही हरकत नाही. मुग्धाचं जे आन्सर आहे ते आपण करेक्ट करूया. शेवटी आपले आन्सर करेक्ट आहेत का चुकीचे हे आपल्याला शेवटी कळणारच आहे ज्यावेळेस आपण रिझल्ट बघणार आहोत त्यावेळेस. ओके. पुढच्या प्रश्नाकडे म्हणजे वेगळं कोणाचं आन्सर आहे घ्यायचं? वेगळं असेल तर सांगा पटकीने. नाही ना? ओके. नाही. चाल, तिसरं स्लोगन आलेलं आहे. गुड फूड डॅश 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 डॅश. तिसऱ्या स्लोगनचा रेजाइंट. तर प्राचीचा पाचा रेजाइंट तसाच होता, ते लोअर हँड केलाच नव्हता. ओके. जर शिवराज. येतंय मला. हा. सर गुड हेल्थ. हा. गुड फूड गुड हेल्थ. ओके. चला, सेवन नेक्स्ट करूया. नंबर 4, फूड ऑन द रोड. चौथ्यासाठी रेझेंट करा. हा, शिवतेज सांग. तर लो लँड नव्हतं झालं. बघ, प्राची सांग. प्राची काकडे. अ पॉइजन अ पॉइजनस फूड. सी. फूड ऑन द रोड अ पॉयझनस फूड. ओके. ठीक आहे. क्लिक करतो मी सी पर्यायला. पुढच्या प्रश्नाकडे जातो. सेवन नेक्स्ट करतो. लोअर हँड करा या प्रश्नाचे. ओके. चूज टू ऑप्शन्स रिलेटेड विथ स्लोगन. हा प्रश्न 8वी स्कॉलरशिप परीक्षेला 2019 साली विचारलेला प्रश्न आहे. बुक्स आर आवर बेस्ट फ्रेंड. रीड, लीड, सक्सीड. टुडे अ रीडर, टुमारो अ लीडर. हे जे स्लोगन आहे, हे स्लोगन कशा संबंधी माहिती सांगतं? हा, पार्थ सांग. तर ऑप्शन नंबर सी कीज टू सक्सेस. टू सक्सेस. बर. बर. अजून कुणाचं काही सांगायचंय? अजून काही वगैरे? अजून वेगळं उत्तर कुणाचं आहे का? असेल तर सांगा डायरेक्टली. इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग. बर. इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग एकानं सांगितलं, की टू सक्सेस एकानं सांगितलं इम्पॉर्टन्स रिडिंग. अजून कोणाचं काही वेगळं उत्तर आहे का? नाही सर. बर. आपण ह्या प्रश्नाला आपण निवडूया सध्या, की टू सक्सेस निवडूया. ज्यावेळेस आपण सबमिट करूया टेस्ट त्यावेळेस आपल्याला आन्सर कळेल. ओके, चालेल. हा. पुढच्या हो प्रश्नाकडे सर. आपण करूया. सेव्ह आणि मी नेक्स्ट करतोय. ओके. लिटरेट पीपल. ओके. डॅश 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 डॅश. क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, चूज टू करेक्ट ऑप्शन. दोन अचूक पर्याय आपल्याला निवडायचे. ओके. या प्रश्नामध्ये आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे. हा, अक्षरा. ए टू इम्प्रूव्ह एज्युकेशन. ओके. लिटरेट पीपल म्हणजे सुशिक्षित लोक. ओके. टू इम्प्रूव्ह एज्युकेशन. बरं, अजून दुसरा पर्याय? बरं, तहरीर तू सांग. टू इरॅडिकेट सुपरस्टिशन. टू इरिडिकेट सुपरस्टिशन. सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा. अंधश्रद्धा निर्मूलन करणे. म्हणजे जसे लोक सुशिक्षित होतील तसं तसं काय होतं, अंधश्रद्धा निर्मूलन होते. आणि टू इम्प्रूव्ह एज्युकेशन. ओके. लिटरेट पीपल टू इम्प्रूव्ह एज्युकेशन. ओके. पाहूया आता. मी ए आणि बी सांगितले, शेवटी करेक्ट उत्तर कोणतं हे आपल्याला कळणारच आहे शेवटी. ठीक आहे. सध्या मी ए आणि बी ला सिलेक्ट करतोय. ओके. चला, लोअर हँड करा. पुढच्या प्रश्नाचे रिझल्ट बघूया. सेव्ह आणि नेक्स्ट करतो मी नेक्स्ट क्वेश्चन साठी. चला, पुढचा प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. ओके. नवीन विद्यार्थी प्रज्वल संधी देऊया. हा, प्रज्वल. प्रत्येक वेळेस नवीन विद्यार्थ्याला संधी देईन मी. हा, टू त्याच्यानुसार सेव्ह फ्युचर. सेव्ह टू नेचर सेव्ह. टू सेव्ह फ्युचर. ओके, ठीक आहे. तर ही टेस्ट लवकर संपणार आहे बरं का आपलं. आपण बुद्धिमत्तेकडे जाऊया ही टेस्ट संपणार. एनएमएस मध्ये बुद्धिमत्ता घेऊया नंतर. चला, 8 क्वेश्चन. सेलिब्रेट होली डॅश 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 विथ केमिकल कलर्स, विथ मड, विथ नॅचरल कलर्स, बाय ऑइल कलर्स. आरुष. विथ नॅचरल कलर सर.
विथ नॅचरल कलर्स. करेक्ट आहे ऑप्शन नंबर सी. Eat vegetables and dash dash. Be happy, be slim, live longer, fill your stomach. कृष्णा. लिव्ह लॉंगर. लिव्ह लॉंगर. ओके. तो सांगतो तर आपण सिलेक्ट करूया. वेगळं उत्तर आहे कोणाचं नसेल. चला. सेव्ह एन्व्हायरमेंट डॅश डॅश. चूज टू करेक्ट ऑप्शन. दोन पर्याय आपल्याला अचूक निवडायचे आहेत. सेव्ह एन्व्हायरमेंट डॅश डॅश. प्रत्येक वेळेस नवीन विद्यार्थ्याला संधी देऊया. ओके. आता 3-4 रिझल्ट आलेली आहेत. अजून कोणाचा रिझल्ट येते का बघूया. भरपूर रिझल्ट दिसत. ओके. प्रज्वल झाले, कृष्णा झाले, करीम झाले. नवीन विद्यार्थी हिप्जा सांगते व्हिडिओ ऑफ. समृद्ध, ऋग्वेद व्हिडिओ ऑफ करून बसलाय तुम्ही सगळे. अरे 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 अरे, सगळे व्हिडिओ ऑफ आहे सगळ्यांचे. आरोहीचा व्हिडिओ ऑन होत नाही. बरं ठीक आहे. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. बघितलंच नाही सगळ्यांचे व्हिडिओ ऑफ दिसले मला अचानक. हा हेफजा सांग. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी सेफ फूड. सेव्ह एन्व्हायरमेंट सेफ फूड. दोन पर्याय निवडायचे आपल्याला. कोण सांगेल. ओके. संस्कृती कदम. सेव्ह नेचर. सेव्ह एन्व्हायरमेंट सेव्ह नेचर. बरं अजून अजून एक पर्याय सांगायचा आपल्याला. दोन पर्याय उत्तर निवडायचे तिथं. सेव्ह अर्थ. दुसरा पर्याय सांग. सेव्ह अर्थ. सेव्ह अर्थ. ठीक आहे. आपण दोन पर्याय इथं निवडले. सेव्ह नेचर आणि सेव्ह अर्थ. सेव्ह अँड नेचर. क्वेश्चन नंबर 11 ऑन युअर स्क्रीन. Pollution is an enemy of dash dash. Choose two correct options. इथे सुद्धा आपल्याला अचूक दोन पर्याय निवडायचे. चला. आतापर्यंत ज्यांनी उत्तर सांगितलं नाही त्याला पसंत देऊया. शिवराज. सर ऑल ह्युमन बिगिन अँड नेचर. All human beings and nature. Pollution is an enemy of all human being and nature. बर एक पर्याय. दुसरा पर्याय ऑप्शन सी. ऑप्शन नंबर सी हेल्थ एन्व्हायरमेंट. ओके. मग क्लिक करूया दोन्ही पर्यायाला. बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या 12वी नंतरच्या ज्या एक्झाम होतात स्पर्धा परीक्षा त्या सगळ्या ऑनलाईन होतं बघा. ऑनलाईन एक्झाम ही याच पद्धतीने असते. आपली जशी एक्झाम आहे ऑनलाईन ती याच पद्धतीने होते. जेईची असो किंवा सीईटीची एक्झाम असो ती सगळी ऑनलाईन एक्झाम होते. सध्या सीईटीच्या एक्झाम ऑनलाईन झाल्यात बघा. तुमचे कोणी 12वीला दादा ताई काका कोणी असतील मित्र वगैरे तर त्यांना विचारा 12वीच्या सीईटीचे एक्झाम ऑनलाईन आता झाल्यात. त्याचे हे काय असतात त्यांचे लॉट्स असतात. तर आपली ही जी टेस्ट सिरीज आहे या टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा प्रत्येकाला 11 प्रश्न हाच नसतो. प्रत्येक विद्यार्थ्याचा 11 प्रश्न हा डिफरंट असतो. ठीक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा 11 प्रश्न कसा असतो डिफरंट असतो. त्यामुळे तुम्ही कॉपी करू शकत नाहीये. ठीक आहे. पुढे आपण जाऊया. सेव्ह नेक्स्ट म्हणूया. 12वा प्रश्न. हा लोअर हँड करा पहिल्या प्रश्नाचे. तुम्ही पहिलेच रेज करून ठेवताय. चला मुग्धाचा रेज हँड आले आपण फास्ट सगळ्यात. स्मॉल फॅमिली. हा मुग्धा आपण इतरांना बोलतो करूया. काही विद्यार्थी बोलतच नाही त्यांना बोलतो करूया आपण. ओके. हा जय काशीद सांग बरं. जय काशीद. स्मॉल फॅमिली कशी असेल. हॅप्पी फॅमिली असेल रिच फॅमिली असेल बॅड फॅमिली असेल का सॅड फॅमिली असेल सांग बरं जय. सर हॅपी फॅमिली. हॅप्पी फॅमिली असेल. करेक्ट आहे. सोपं आहे. तुम्ही रेझेंट करत नाही घाबरता का लाचताय. अरे मुली लाचत नाहीत. मुली रेझेंट करतायत व्हिडिओ ऑन ठेवतायत आणि तुम्ही मुलं असून व्हिडिओ ऑफ करताय. काय तरी वाटलं पाहिजे तुम्हाला. 13वा प्रश्न एकदम सोपा प्रश्न आहे. सेव्ह वॉटर. चला नवीन विद्यार्थी शोधतो मी आता. आतापर्यंत न बोललेला विद्यार्थी शोधतो. शर्वरी. शर्वरी कडुसकर. शर्वरी सांग बरं. सेव्ह वॉटर काय असणार आहे. सेव्ह मनी असणार आहे. सेव्ह क्लिनिंग स्टेन्सिल असणार आहे. सेव्ह लाईफ असणार आहे का सेव्ह बॉडी असणार आहे. शर्वरी सांग. ठीक आहे. सेव्ह लाईफ.
सेव्ह लाईफ. मग हात करायचं रे, घाबरायचं नाही असं. उत्तर तुम्हाला येतंय बेटा सगळ्यांना, की उत्तर येत नाही असं नाही, तुम्हाला उत्तर येतंय तुम्हाला. हा लोअर हँड करा सगळ्यांनी, पट 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 पट. लोअर हँड करून ठेवा, म्हणजे पहिल्यांदा रेज हँड कोण करते मला कळतं ना. तुम्ही ज्या क्रमाने रेज हँड करता त्या क्रमाने मला नाव आहे तिथं माझ्या स्क्रीनवर. असं नाही की मी पहिल्यांदा केला, ज्याला पहिल्यांदा केलं तेव्हा पहिल्यांदा येतो स्क्रीनवर. चला घ्या, करा रेज हँड पहिल्यांदा कोण करते बघू आता. चेकच करतोय. चला पार्थचा पहिल्यांदा रेज हँड आलाय, तर लगेच लोअर हँड केला पार्थचा. शिवराज चालय रेज हँड. हा मग शिवराज. झालं नव्हतं. ओके ओके ओके, शिवराजचा पहिल्यांदा रिझल्ट आहे. शिवराज सांग बरं. होम, स्वीट होम. चूज टू करेक्ट ऑप्शन्स. दोन उत्तर सांगायची आहेत. कीप इट स्वीट. कीप इट स्वीट. होम, स्वीट होम, कीप इट स्वीट. बरं, दुसरा पर्याय काय? प्राची सांग बरं दुसरा पर्याय. डोंट स्पॉइल इट. डोंट स्पॉइल इट. बर, अजून? बरं ठीक आहे, हे करेक्ट असणार आहे. कीप इट स्वीट आणि डोंट स्पॉइल इट. वेगळं उत्तर कुणाला काही सांगायचंय? नाही सर. डॉन्ट स्पॉइल इट म्हणजे ते खराब करू नका, असा अर्थ होतो त्याचा. ते बरोबर असू शकतं. आणि कीप इट स्वीट म्हणजे होम, आपलं घर, स्वीट होम, आपलं सुंदरचं घर. त्याला कसं ठेवा, त्याला सुंदरच ठेवा. स्वीटचा अर्थ गोड होत नाही तर, म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचं नाही. हा. हा. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. चला. स्पीक सॉफ्टली. स्पीक सॉफ्टली. अक्षराचा रिझल्ट पहिल्यांदा लिहावेस. अक्षरातलं उत्तर येते मला माहिती आहे, पण जे बोलत नाही त्याला बोलतो करूया आपण. ठीक आहे. डबल आवाज माझंच कसं काय येतोय मला? ओके. अश्विनी देसाई, तू सांग बरं. अश्विनी देसाई, ट्राय कर बरं. सर स्पीक ऑप्शन सॉफ्टली. नंबर 2. काय? परत एकदा सांग. ऑप्शन नंबर 2. बिकम सॉफ्ट. बरं ठीक आहे, आपण दुसऱ्यांना संधी देऊया, काही हरकत नाहीये. अथर्व डोईफळे, तू सांग बरं. अथर्व. सर ऑप्शन नंबर 2च. दोनच. बर, अजून एकाला कुणाला तू बोलतो करूया. समृद्ध नाईक, तू सांग बरं. समृद्ध व्हिडिओ ऑफ काय ऑप्शन तुझा? नंबर सी. ऑप्शन नंबर सी, बी ऑप्शन पोलाइट. नंबर सी. ओके, समृद्ध व्हिडिओ ऑफ करून बसू नको बरं का, जत लावून फटके मिळतील बघ. ओ. हा. स्पीक सॉफ्टली, बी पोलाइट. बी पोलाइट म्हणजे आज्ञाधारक राहा. हळुवारपणे बोला आणि आज्ञाधारकपणे राहा, किंवा नम्र राहा, विनम्रतेने वागा, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी घेतले आपण, तर क्लिक करूया. चला, काही हरकत नाहीये. पुढच्या प्रश्नाकडे पण जाऊया. चला 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 चला, पहिले लोअर हँड करा. पहिलेचे लोअर हँड करा. मुग्धाचा रेशन पहिल्यांदा दिसतो ह्या वेळेस, तरी पण आपण नवीन विद्यार्थ्याला बोलतो करूया. सर असं काय करताय, आम्हाला चान्स देत नाहीये, है का नाही? चान्स तुम्हाला दिलेला आहे, सर्वांना आपण चान्स द्यायचा प्रयत्न करूया. ओके. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर स्लोगन. हा प्रश्न 2023 ला 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. ओके. चला बोलतं करूया आपण कुणाला तरी. बरं, चैतन्य खाडेने सांगितलं नाही आतापर्यंत. चैतन्य खाडे रिझाईन केलाय. सांग बरं. इच वन टीच वन. सर ऑप्शन नंबर ए, लिटरसी अवेअरनेस प्रोग्राम. लिटरसी अवेअरनेस प्रोग्राम. ओके. बर. ओके. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मला चारही पर्याय वाचावे लागतील. बरोबर आहे. चारही पर्याय वाचल्याशिवाय तुम्हाला उत्तर कोणतंही कळत नाहीये. तर बघा, मी थोडं समजावून सांगतो तुम्हाला. इच वन टीच वन, प्रत्येकाला शिकवा, असं त्याचा अर्थ होतो. बरोबर का नाही? प्रत्येकाला शिकवा. मग हे जे स्लोगन आहे ते कशा संबंधी आहे? तर पहिला पर्याय आहे लिटरसी अवेअरनेस प्रोग्राम, म्हणजे साक्षरता अभियान. साक्षरता जागरूकता अभियान त्याला आपण म्हणूया. ते याच्या संबंधीचं आहे, ते करेक्ट वाटते आपल्याला. दुसरा पर्याय चेक करा बरं. ग्रीन रिव्होल्युशनरी प्रोग्राम, म्हणजे हरित क्रांती संबंधी आहे का? आहे तर नाहीये. तिसरा पर्याय चेक करा. हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम, आरोग्य संबंधी हे आहे का? तर नाहीये. चौथा पर्याय चेक करा. ऍडिक्शन अवेअरनेस प्रोग्राम. ऍडिक्शन अवेअरनेस म्हणजे नशा, जे नशा करतात ना, ऍडिक्ट होतात बघा नशा करून, त्यांच्या संबंधी आहे का? नाहीये. त्यामुळे आपलं उत्तर करेक्ट आहे चैतन्यानं सांगितलेलं लिटरसी अवेअरनेस प्रोग्राम, ऑप्शन नंबर ए. लॉक किया जाए क्या? लॉक किया जाए.
हो सर. केबीसी मध्ये विचारू हो, का सर. लॉक करू का म्हणून सर. सर मी तुम्हाला विचारतोय लॉक करू का? हो सर. हा. येस हो, सर. सर. हो, सर. 17 प्रश्न. चला कोण करते रे सांग पहिल्यांदा बघूया. आता बुद्धिमत्तेला खरी मजा येणार आहे. पुढची बुद्धिमत्तेचा आपल्याला शिकवलेला टॉपिक घेऊया. हे सोपं होतं इंग्लिशचा घटक. स्प्रेड थ्रिल्स. थ्रिल्स. थ्रिल्सचा अर्थ करतो का तुम्हाला? म्हणजे आपण उचापत्या करतो बघा बिनाकामाच्या उचापत्या. हा हिफ्जाचं रिझल्ट आलेलं आहे. हा हिफ्जा सांग बरं. ऑप्शन नंबर 1 ए. ऑप्शन नंबर ए. हा. स्प्रेड थ्रिल्स म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं थ्रिल्स करतो किंवा साहसी कृत्य करतो साहसी काय होतं रे त्याच्यामुळे काय होतं? बट स्टॉप बट किल्स. स्प्रेड थ्रिल्स एखादं साहसी कृत्य केलं तर आपला जीव जाऊ शकतो. मग बट किल्स हे उत्तर येऊ शकेल का? ओविया रवायकर सांग बरं. सर बट किल्स. ओके. चला शेवटची 6 मिनिटं राहिले. टायमर चालू आहे. टायमर रनिंग आहे. टायमर दिसतंय का तुम्हाला? आज शेवटचे आपले 3 प्रश्न राहिले. तर आज आपण वेळ कव्हर केले. आज सोपं पण होता घटक आहे का नाही? चला 18वा प्रश्न स्क्रीनवर आहे. लेटर लेट. स्लोगन कम्प्लीट करायचं आहे. परत एकदा मुग्धाचा पहिल्यांदा रिझल्ट आलेला आहे. मुग्धा तरीम अक्षरा शिवतेज पाच या क्रमाने रिझल्ट आलेले आहेत. छान. आपण एकदा कोण पण एका करोडपती घेतलं पाहिजे आपल्या झूम मीटिंग मध्ये आहे का नाही? मजा येणार आहे का नाही? घेऊया हो, एखादी सर. तिसरं कॉम्पिटिशन घेऊया एखादी आहे का नाही? हा त्या कोण बरोबर करोडपतीमध्ये पहिल्यांदा कोण बटन दाबतं तिथे कसं दिसतं ऑटोमॅटिकली तसं मला इथे दिसतं ऑटोमॅटिकली पहिल्यांदा रिझाईन कोण केलं. ठीक आहे. चला आता ज्यांनी रिझाईन केली त्या सगळ्यांनी उत्तरं सांगितलेली आहे. ठीक आहे. आता ज्याने बोलत नाही त्याला आपण बोलतो करूया. ठीक आहे. आरोही खैरे. आरोही खैरे. आवाज येत नाही माझ्या. ऋग्वेद. ऋग्वेद सांग बरं. बेटर लेट. परत सांग. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर सी. बर ठीक आहे. अजून तुला विचारूया. काही हरकत नाही. पुन्हा प्रयत्न करा. चला संस्कृती कदम सांग बरं. सर ऑप्शन नंबर 1 ए. बरोबर आहे. बेटर लेट दॅन नेव्हर. बघा पुन्हा तुम्ही सगळ्यांना सांगतोय. अजूनही तुम्ही आपला क्लास जॉईन केला नसेल किंवा जे विद्यार्थी युट्यूबला पळत आहेत तुम्ही म्हणून की सर आम्हाला क्लास जॉईन करायला उशीर झालाय. हे स्लोगन काय सांगते? बेटर लेट. उशीर होण्यापेक्षा कधी क्लास न करणे हे उशीर करण्यापेक्षा चांगलं. उशीर झालेलं चांगलं कधीही क्लास न करण्यापेक्षा. बेटर लेट दॅन नेव्हर म्हणजे कधीही न करण्यापेक्षा उशिरा सुरू केलेलं चांगलं असा त्याचा अर्थ होतो. कळतंय का मी काय सांगतोय ते? हो, सर. हा हो त्यामुळे जे सर. विद्यार्थी ही हो, टेस्ट सर. सिरीज युट्यूबला पाहत आहेत त्यांनी अजूनही आमचा क्लास जॉईन केला असेल तर क्लास जॉईन करा. टेस्ट सिरीज बाय केली असेल तर टेस्ट सिरीज बाय करा. अजूनही उशीर झाला नाही समजा उशीर झाला तर न करण्यापेक्षा उशीर झालेलं काय असतं? चांगलं असतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. दॅन नेव्हर. बेटर लेट दॅन नेव्हर. पुढच्या प्रश्नाकडे बंद करूया. उचला. बुक्स आर आवर. चूज टू करेक्ट ऑप्शन. पुस्तकं आपली कोण आहेत? चला आज कमी विद्यार्थी जॉईन आहेत का रे? 23 विद्यार्थी जॉईन आहेत आज. लाईट गेली का रे देवलीमध्ये? अथर्व सांग बरं. सर ऑप्शन नंबर 4 रिलेटिव्ह. बुक्स आर आवर रिलेटिव्ह. बर ठीक आहे. काही हरकत नाही. आपण दुसऱ्यांना संधी देऊया. प्रज्वल सांग तू सांग बरं. व्हिडिओ ऑन ठेव प्रज्वल. टीचर्स. बुक्स आर आवर टीचर्स. बर ओके.
बर मुग्धा तू सांग बरं. ऑप्शन नंबर 1 आणि 2. 1 and 2. बुक्स आर आवर गुरुज, बुक्स आर आवर टीचर्स. बर, तर ऑप्शन 1 and 2 करेक्ट असावं असं मला वाटतं. तर मी ए आणि बी चूज करते. 7 करतो. चला शेवटचा प्रश्न. माय लाईफ माय रूल्स, असंच का? माझं जीवन आहे माझे नियम असतील, हो सर. असंय का? पण तसं स्लोगन आहे ते शेवटी. माय लाईफ माय फूड, माय लाईफ माय फूड. मला वाटेल तेवढे मी खाईन आणि मस्त मोठा लट होईन. चालतंय का रे? नो नाही सर. सर. एज्युकेशन. माझं जीवन आहे, मला शिकू वाटत तेवढं शिकीन, नाही तर मी घरी बसेन. चालेल का? माय लाईफ माय नाही. होम. माझं जीवन आहे माझं घर. माय लाईफ माय रूल. कोणतं करेक्ट असणार सांगा? माय ऑप्शन लाईफ. नंबर माय डी. ऑप्शन एज्युकेशन. बाय. सेव्हन नेक्स्ट करूया. आता आपले 20च्या 20 प्रश्न संपलेत. 20 प्रश्न सुद्धा काय करायचं? सबमिट टेस्ट करायची. काय करायचं? सबमिट टेस्ट करायची. ओके, सबमिट टेस्ट करू. तिथे विचारलं जाईल तुम्हाला, आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द टेस्ट? प्रोसीड म्हणायचं त्याला. ठीक आहे, तर ते रिझल्ट डिस्प्ले करेल. युअर टेस्ट हॅज एंडेड, व्ह्यू रिझल्ट. लोअर हँड करा की आता प्राची वगैरे, रेज हँड करून ठेवलाय. ओके. अरे आपले प्रश्न चुकलेत बघा, काही काही प्रश्न आपण चुकलेले आहेत. आपल्याला 40 पैकी 34 मार्क पडलेत. आपला रँक फर्स्ट आहे, कारण आतापर्यंत एकानंच टेस्ट सोडवली, ती म्हणजे मीच सोडवली. अजून ही टेस्ट कोणी सोडवली नाही, कारण ह्या टेस्ट सिरीज आता सुट्ट्यात चालू आहेत बनवणं. ओके, नवीन टॉपिकच्या पण टेस्ट सिरीज मे मध्ये सगळ्या अपलोड होतील. सगळं स्कॉलरशिप मे मध्ये कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे. करेक्ट क्वेश्चन किती झाले? 17 आलेले आहेत. 3 प्रश्न आपले चुकलेले आहेत. आपली अॅक्युरेसी 85% आहे. 34 मार्क पडलेले आहेत. आपण 22 मिनिटाचा वेळ आपण या टेस्टसाठी घेतलेला आहे. तर ठीक आहे, आपले चुकलेले प्रश्न कोणते आहेत, आता त्याचं सोल्युशन काय आहे आपण ते बघूया. बघा, चुकलेला पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5. चूज टू ऑप्शन्स रिलेटेड विथ स्लोगन. बुक्स आर आवर बेस्ट फ्रेंड्स, रीड लीड सक्सीड. हे जे हे चुकले म्हणे, आपलं आपण चेक करूया करेक्ट उत्तर काय आहे. ठीक आहे, तर हे जे स्लोगन आहे ते काय सांगतंय? इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग सांगतंय. ओके, आणि बेनिफिट्स ऑफ रिडिंग बुक सांगतंय. आपण काय निवडलं होतं? की टू सक्सेस निवडलं होतं. ठीक आहे, इथे 2 ऑप्शन्स म्हणले, आपण एकच ऑप्शन निवडलं होतं. अजून समजलं का आपलं काय चुकलं विद्यार्थी मित्रांनो? हो सर. आपलं कुठं हो चुकलं सर. कळालंय का? हो सर. हो चुकलेला सर. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया, त्याचं सोल्युशन पाहूया. चुकलेला दुसरा प्रश्न. चुकलेला दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे. लिटरेट पीपल चूज टू करेक्ट ऑप्शन म्हणले, तर 2 ऑप्शन आहे. टू इरिटेक्ट सुपरस्टिशन, अंधश्रद्धा निर्मूलन करणे हा एक पर्याय आहे. आणि तिसरा पर्याय ते सांगतो, टू वाईप आउट इग्नोरन्स. इग्नोरन्स म्हणजे आता काय अर्थ घ्यावा लागेल याचा? टू वाईप आउट इग्नोरन्स काय येईल रे त्याचा अर्थ सांगा बरं. टू वाईप आउट इग्नोरन्स म्हणजे काय, कोण सांगेल मला? इंग्लिशचं वाचन गिचन करता का नाही तुम्ही? हा, टू वाईप आउट काय येईल रे अर्थ? इकडे बघा, मराठी आणि इंग्लिश मध्ये तुमचं वाचन पाहिजे बरं का. वाचन वाढलं तर तुमची शब्दसंपत्ती वाढेल. शब्दसंपत्ती वाढली तरच मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये चांगले मार्क मिळतील बघा. ग्रामर, व्याकरण तर कोणी सुद्धा करतंय बघा. ओके, ग्रामर हा प्राची सांग बरं. सर तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. आता येतोय का? आता माझा आवाज क्लिअर हो. येतोय हो का? सर. हा, मला सांगा बरं, टू हो वाईप सर. आउट इग्नोरन्सचं मिनिंग काय येतं? सर तुमचा आवाज नीट येत नाहीये. हा, थोडा रेंज कमी जास्त होत असेल. ठीक आहे, एकतर माझ्याकडे रेंज कमी व्हायला पाहिजे किंवा तुमच्याकडे रेंज कमी व्हायला पाहिजे. ओके, हा, आता येतोय माझा आवाज? हो हो सर. सर. हो हा, सर. हो सर. मग हो वाईप सर. आउट इग्नोरन्सचा अर्थ काय आहे? वाईप आउट म्हणजे काय रे? तर दूर करणे. आपण करत नाही का, वाईप म्हणजे झाडून काढण्याचा वाईप आउट म्हणतो बघा. तर दूर करणे. काय दूर करणे? तर आपल्यामध्ये जे इग्नोरन्स आहे किंवा आपल्यामध्ये जे लॅक ऑफ नॉलेज आहे, आपल्यामध्ये जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर करणे. ठीक आहे, हा, तर या लिटरेट पीपलचं करेक्ट ऑप्शन काय येते?
टू रिजेक्ट सुपरस्टिशन आणि टू वाईप आउट इग्नोरन्स करेक्ट आहे. चला, चुकलेला आपण तिसरा प्रश्न बघूया आपला. ओके, स्वीट होम, चूज टू करेक्ट ऑप्शन. ओके, मेक इट बिग, कीप इट स्वीट असं पाहिजे होतं. डॉन्ट स्पॉइल इट येत नाही. ठीक आहे. तर स्लोगन कधीही सकारात्मक असतात, स्लोगन कधीही नकारात्मक नसतात. ठीक आहे. तर कीप इट स्वीट अँड मेक इट बिग हे त्याचे काय आहे, करेक्ट ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ही टेस्ट सोडवलेली आहे. ओके, अजूनही 8 मिनिटाचा वेळ बाकी आहे आणि आपण सांकेतिक भाषावरची टेस्ट बघूया, कारण आपला घटक चालू आहे. सांकेतिक भाषा आपला घटक चालू आहे आणि सांकेतिक भाषेवरची आपण टेस्ट बघूया. आता मी बँक जातो. ओके, चला, टेस्ट सिरीज कोण कोण घ्यायचं बाकी आहे आपल्या क्लासमधलं? अजून टेस्ट सिरीज कोण कोण घेतली नाही, बाय नाही केली टेस्ट सिरीज अजून? लवकर करून घ्या बेटा. हे बघा, 90 टेस्ट आहेत एनएमएस मध्ये, 120 टेस्ट येतील स्कॉलरशिप मध्ये. तुम्ही दररोज एक जरी सोडवली, एक टेस्ट सोडवायचं म्हणजे एनएमएस ला एक टेस्ट सोडवायचं अर्धा तास लागेल, स्कॉलरशिपला एक टेस्ट सोडवायचं तर 25 मिनिट लागतील. ओके, मग सोडून झाल्या पाहिजे का नाही? त्यामुळे आता घेतले की म्हणजे तुमचं होऊन जातं दररोज एक. जसं 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 माझं शिकवणं कम्प्लीट होईल किंवा जसं जसं तुमच्या शाळेमध्ये टीचिंग होईल. सर आवाज नाही येत. हा रेंज प्रॉब्लेम असू शकतो. आता येतोय का रे? हो सर. हो सर. हो सर. हा, तुमच्याकडे जरी रेंज प्रॉब्लेम असेल तरी आवाज येत नाही बरं का. ठीक आहे, हा लक्षात घ्या. ओके, पुढे आपण जाऊया. आता युनिव्हर्सिटी टेस्ट सोडूया. आता 7 मिनिटं 6 मिनिटं राहिले झूम मिटिंगला, तर काही हरकत नाही. आपण एक युनिव्हर्सिटी टेस्ट स्टार्ट करूया, स्टार्ट तरी करूया. ओके, आता वही पेन घ्या. आता बुद्धीमध्ये टेस्ट सोडवणार आहोत, त्यामुळे आपण सोल्युशन बघितलं पाहिजे. ओके, नको. सांकेतिक भाषा टेस्ट घेऊया. या सांकेतिक भाषा टेस्टमध्ये 29 प्रश्न आहे, एक प्रश्न थोडा कमी आहे. चला, पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. हा प्रश्न 2018ला येस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत नोट हा शब्द OQWI असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये बुक हा शब्द कसा लिहाल? सोडवा. व्हिडिओ ऑन ठेवा सगळ्यांनी, सगळ्यांचे व्हिडिओ अपडेट बघा. एनचा 14, ओचा अनुक्रमांक किती? ओचा 15 +1 आहे. ओचा 15, क्यूचा 17 +2 आहे. टीचा 20, डब्ल्यूचा 23 +3 आहे. ईचा 5, आयचा 9 +4 आहे. +1 +2 +3 +4. सांगा या पद्धतीने बुक. B+1 सी येणार आहे पहिला. ओके, ओचा 15 +2 करायचं 17. सी नंतर काय येईल? क्यू येईल. नंतर O+3, ओचा 15 +3 18 आर, आणि केचा 11 +4, 11 +4 15, तर तर आपलं उत्तर कसं येईल? CQRO येऊ शकतो. कळालं का? मी तोंडी हो सांगितलं तुम्हाला, तोंडी सांगितलं, कळालंय का? हो सर. हो सर. हो सर. बघा बरं आता, हा प्रश्न पुढला प्रश्न सुद्धा एनएमएस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. बघा, एका टेस्ट मध्ये तुम्हाला मागच्या सगळ्या परीक्षेतले प्रश्न सुद्धा होऊन कव्हर होतील. म्हणजे सगळे प्रश्न फक्त विचारले प्रश्न आहेत, दुसरे सुद्धा प्रश्न आहेत यामध्ये. ते त्याला सोडवा. रेज हँड करा, त्याला उत्तर येईल त्यांनी. रिमोट हा शब्द ROTEME असं लिहितात. जागा बदले, डिस्प्लेसमेंट केली अक्षरांची. व्हिडिओ ऑन ठेवा बेटा सगळ्यांनी. प्रश्न सोडवायचे, पाठीमागचे पाने पलटायचे नाहीत मुद्दा. शेवटची 4 मिनिटं बाकी झूम मिटिंग साठी. ओके, शिवराजचं रिझल्ट. शिवराज सांग बरं. सर ऑप्शन नंबर 4 हो, डी. बरं, आपण बघूया. आता बघ काय केले बघा रे. ऑप्शन 2 सर. ऑप्शन 2, बर. लॉजिक कोण सांगते मला? लॉजिक सर नंबर दिले तर उलट पालट केलेले आहे पुढून. सर अंकांना नंबर देऊन पुन्हा तेच नंबर पिकनिकला यूज करायचे. बर. ठीक आहे, असू द्या.
आपण सोडून बघावं लागेल याला. बी मध्ये मी बी चूज करतो. ओके. चला. पुढचा प्रश्न ऑन युअर स्क्रीन सोडवा. 1 मिनिटाचा वेळ घ्या तुम्हाला सोडवण्यासाठी. टायमर रन व्हायला बघा कोपऱ्यामध्ये. बघा कोपऱ्यामध्ये टायमर पळतय. हा टेस्ट सिरीजचा फायदा काय आहे? तर या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 30 प्रश्न 30 मिनिटात सोडायची सवय लागते. कारण स्पीड डेव्हलप होते. कारण टायमर बरोबर संपणार आहे. चला सोडवा. ट्राय करा. कॅरेक्टर हा शब्द तर त्याच चांगली भाषेत परमनंट हा शब्द कसा लिहा. चला 1 मिनिट झालाय बघा. अजून उत्तर नाही आलं. त्या सोडवा सोडवा सोडवा. अक्षरांची स्थानं बदललीत का बघा रे. अक्षरांच्या स्थानांना क्रमांक द्या. अक्षराचे स्थानं आहेत त्याला क्रमांक द्या. आणि ते कशी बदललीत ते लिहून काढा. आणि त्या पद्धतीने परमनंट ते अक्षराचं स्थान बदला. कॅरेक्टर या शब्दामध्ये अक्षरांची स्थानं ज्या पद्धतीने चेंज केली आहेत त्या पद्धतीनं परमनंटचे सुद्धा अक्षरांची स्थानं बदला. हा स्मिता सांग बरं. सर स्थान बदलल्यानंतर ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. ओके. ठीक आहे. आता 1 मिनिट 20 सेकंड राहिले आपल्या झूम मिटिंग संपण्यासाठी. शेवटचा प्रश्न घेऊया यामधला. चला. हा प्रश्न आहे एनएस परीक्षा 2019 परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. RIO. तर सोपा प्रश्न आहे बघा. या पद्धतीचा प्रश्न आपण शिकवलाय पण सेम पॅटर्नचा प्रश्न आपण शिकवलेला आहे. आरचा क्रमांक किती आहे? 18. क्यूचा 17. एसचा 19. आयचा 9. एचचा 8. जेचा 10. सांगारुष. सर ऑप्शन बी उत्तर येते. ऑप्शन बी कसं? एनचा 14. तर 14च्या अगोदरचं अक्षर 13. सर यांच्या 14चं अक्षर 15. यांच्या ओ. हा सर ईचा ऑप्शन 5. हा 5च्या अगोदर 4 आणि 6. ओके. आणि टीचा 20. 19 आणि 20. झूम मिटिंग संपेल बघा. मी टेस्ट एंड करतो. सबमिट करतो. आहे तशीच टेस्ट सबमिट करतो आता मी. ठीक आहे. आपली झूम मिटिंग फ्रीची झूम मिटिंग संपेल. सर ऑप्शन ऑप्शन निवड. कोणता ऑप्शन निवडू सांगा बरं. मी बी बी. सबमिट करतो. मार्क बुक पडले. 3च प्रश्न आपण सोडवले तर झूम मिटिंग आपली संपेल कोणत्याही